शुभ दुपार मैत्रिणींनो, मला खूप वैताग आला. मी 2 ते 3 वेळा व्हिडिओ एडिटिंग केला, पण काय माहिती व्हॉइस ओव्हर करताना काही ना काहीतरी एरर येतोय. तर आता बघू काय होतंय काय नाही ते. तर कालचा व्हिडिओ आहे. माझ्याकडे बेबी पोटॅटोज होते, तर मी ते छान मस्त 2 शिट्या काढून बॉईल करून घेतलेले आहेत. आता इथे कांदा टोमॅटोची प्युरी आपण फ्राय करतोय थोडंसं तेल घालून, आणि त्यानंतर सुके मसाले जे आपण प्रत्येक भाजीमध्ये टाकतो नॉर्मली, म्हणजे जसं आपलं हळद, मीठ, तिखट, धणेपूड, जिरेपूड, अजून तुम्ही आणखी काय घालत असाल ते सगळे होते असतील तेवढे मसाले थोडे टाकून घ्यायचे. इथे मी सुहानाचा मसाला देखील वापरत आहे. तर हे जे प्युरी आहे ती छान 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायची मस्त तेलामध्ये. आणि मग ते झाल्यानंतर हे जे पोटॅटो आपण बॉईल करून घेतले आहेत ते 2 ते 3 मिनिट ते पण फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मग माझ्याकडे इथे थोडीशी कोथिंबीर होती, आणि त्याचबरोबर मी चिमूटभर साखर देखील इथे वापरली आहे. तर ती कोथिंबीर एकदम बारीक चिरून त्यामध्ये घालायची आहे. आणि मी आत्ता यासाठी शेअर करते कारण की मी स्वतः 24व्या वर्षी स्वयंपाक शिकली आहे. सगळ्यांना सगळं येतं असं नेहमीच नसतं, बरोबर ना. प्रत्येकीची पद्धत ही मात्र वेगवेगळी असू शकते. आता 1 ते 2 मिनिट फक्त हे फ्राय करून घ्यायचे सर्व. आता ह्यामध्ये आपण पाणी घालूयात थोडंसं, कारण भाताबरोबर पण आपल्याला खाता आलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी फक्त मोजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, आणि मी हे 3 ते 4 मिनिट फक्त वाफवून घेणार आहे छान झाकण लावून. आणि आता बघूयात आपण 3 ते 4 मिनिटानंतर आपली भाजी कशी दिसतीये. तर आत्ता जो लूक येणार आहे तो आपल्या भाजीचा फायनल लूक आहे. बघू शकता तुम्ही, इतकी अप्रतिम भाजी झाली होती ना, तुम्हाला विश्वास नाही बसणार. ढाबा स्टाईल आलू करी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये घरच्या घरी करू शकता. तर चला पटपट जेवायला या. आणि ज्या मैत्रिणींना स्वयंपाक शिकायचं आहे किंवा ज्या शिकत आहेत त्यांच्यासोबत माझा हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा.